उन्हाळा आहे, आंब्याचा सीझन आहे आणि या सीझनमध्ये आपल्याकडे आंब्याचे पदार्थ बनणार नाही असं होणारच नाही. नमस्कार मैत्रिणींनो, मी लक्ष्मी नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज बनवूया मँगो कुल्फी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. पिकलेले 2 हापूस आंबे घेतले आहेत. तुमच्याकडे जे आंबे अवेलेबल असतील ना ते तुम्ही घ्या. मी हापूस आंबा वापरते आहे. तुमच्याकडे जो पण सीझनमध्ये आंबा मिळत असेल ना तो तुम्ही वापरा. इथे आंब्याच्या अशा फोडी करून घ्यायच्यात आणि आंब्याचा जो रसाळ गाभा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तो कुठल्या स्कूपरने किंवा चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे काढून घ्यायचा. एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट बनते. तुम्ही देखील अवश्य बनवा. मुलांना बाहेरच्यापेक्षा घरचा आईस्क्रीम किंवा घरची कुल्फी खाऊ घाला. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 आंब्याचा जो आपण पल्प काढला आहे तो घेतलेला, 1 कप कंडेन्स मिल्क घ्यायचं आणि तेवढ्याच प्रमाणात 1 कप फ्रेश क्रीम घ्यायचं. 5 ते 6 काजू घालायचे, अर्धा टीस्पून वेलची पूड आणि अर्धा कप दूध घालायचं आणि हे सगळं साहित्य मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं. इथे आपलं कुल्फीचं बॅटर तयार झालेलं आहे. मस्तपैकी अशाच प्रकारे होऊ द्यायचं. मी इथे पेपर कप वापरते आहे. तुम्ही कुल्फी मोल्ड देखील वापरू शकता. पेपर कपमध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचं. इथे मी कव्हर करायला बटर पेपर वापरते आहे. तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल देखील वापरू शकता. मोठा रबर बँड घ्यायचा आणि त्याने याला सिक्युअर करायचं. आणि सेंटरला सुरीच्या साह्याने अशा प्रकारे कट लावायचा आणि त्यामध्ये आईस्क्रीम स्टिक्स टाकायचे. अशा प्रकारे कुल्फी मोल्ड घरच्या घरी पेपर कपने आपण तयार केलेले आहेत. 8 ते 10 तास याला फ्रीजरमध्ये ठेवायचं. मी रात्रभर याला फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि सकाळी आपण याला काढून बघूया. रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काढले. आता आपण बघूया आपली कुल्फी कशी तयार झालेली. मँगो कुल्फी किंवा मँगो आईस्क्रीम मी नेहमी बनवते आणि अशाच प्रकारे मी पेपर कपमध्ये ठेवते आणि पेपर कपमध्ये खरंच काढायला देखील खूप इझी जातं. आता याला बघा तुम्ही किती सुंदर सेट झालेली आहे. याला कात्रीने साईडला कट करायचं आणि पेपर कप काढून घ्यायचा. बघा दिसतंय ना मस्त. खायला देखील अतिशय मस्त आहे, अप्रतिम आहे. तुम्ही देखील घरच्या घरी मँगो कुल्फी अशा प्रकारे बनवून बघा. मँगो कुल्फी खाण्यासाठी रेडी आहे. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू.